तर ही थेट दृश्य पण पाहतोय। आशा भोसलेंचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशा भोसलेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा हा ताफा। आशा भोसलेंचं निधन झालं। ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे थोड्या वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अधिकचे अपडेट आपल्याला उमेश देत आहेत। शुभम, आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री जे आहेत ते आशाताईंच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यांचं पार्थिव थोड्या वेळापूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी आणण्यात आलेले आहे। जसं मी आधी म्हणालो होतो की त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे जे निकटवर्ती आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत आणि यासोबतच महत्त्वाचे नेते मंडळी असतील किंवा सिने कलाकार असतील हे त्यांच्या घरी पोहोचतात। आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। आमदार प्रसाद लाड हे देखील थोड्या वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। उद्या शासकीय इतमामात त्यांना शेवटचा निरोप दिला जाईल। दादरच्या शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामाची सगळी व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याची नेमकी सगळी तयारी कशी असणार आहे याबाबत काय असणार आहे यासाठी आशिष शेलार हे सगळी तयारी तर बघतच आहेत। मात्र आता मुख्यमंत्री देखील कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। आशाताई या दिग्गज गायिका होत्या। त्यांनी सर्व स्तरातील तरुणांना असेल, वृद्धांना असेल, सगळ्यांना जे आहे ते आपल्या गाण्यानंतर मंत्रमुग्ध केलं होतं। सगळ्या लोकांशी त्यांचं अगदी कौटुंबिक नातं होतं। जसं आपण आधी म्हणलं होतं आशिष शेलार हे त्यांच्या अगदी निकटवर्ती होते। तर मुख्यमंत्र्यांची देखील वेळोवेळी त्यांचा संवाद व्हायचा, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते भेटायच्या आणि ही दुःखद बातमी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना कळाली त्यावेळेस ते नक्कीच मुंबईच्या बाहेर होते आणि आता या बातमीनंतर लगेचच ते त्यांच्या घरी पोहोचलेले, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन जे ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आशा भोसलेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। भोसले कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। आशा भोसले यांचं निधन झालं। ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव काही वेळापूर्वी घरी आणण्यात आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।